प्रेक्षक हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवारांची नवी खेळी, पुरुषोत्तम जाधव हाती घेणार तुतारी या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या मकरंद पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. मकरंद पाटील शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. परंतु ज्यावेळी अजित पवार यांनी बंड केलं त्यावेळी मकरंद पाटील यांनी काही दिवसानंतर अजित पवार यांच्या बरोबर जाणं पसंत केलं. अर्थातच मकरंद पाटील हे अजित पवार यांच्या बरोबर गेल्यामुळं वाई खंडाळा महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार कोणाला उमेदवारी देणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरू आहेत. कारण वाई खंडाळा महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्याकडे सध्या तुल्यबळ असा उमेदवार नाही. गेल्या 3 विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघामधून मकरंद पाटील यांनी चांगल्या मताधिक्याने विजय मिळवलेला आहे. म्हणजेच एक प्रकारे हा मतदारसंघ बांधण्यात त्यांनी यश मिळवलेलं आहे. वैयक्तिक जनसंपर्क म्हणजेच जनतेशी चांगल्या पद्धतीचा जनसंपर्क ही मकरंद पाटील यांची जमेची बाजू. याच मतदारसंघात 3 कारखाने आहेत आणि ते 3ही कारखाने म्हणजे साखर कारखाने ते मकरंद पाटील यांच्या ताब्यामध्ये आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना 6,500चं मताधिक्य मिळालं. म्हणजेच महायुती बरोबर मकरंद पाटील त्याचबरोबर मदन भोसले म्हणजेच माजी आमदार मदन भोसले यांची राजकीय ताकद असून सुद्धा देखील वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांना लीड मिळालं. म्हणजेच या मतदारसंघामध्ये शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे आणि वेगवेगळ्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ते दिसून आलेलं आहे. त्यामुळे अर्थातच कोणत्याही परिस्थितीत वाई खंडाळा मतदारसंघ हा आपल्या ताब्यात राहण्यासाठी शरद पवार कोणत्या तरी मातब्बर नेत्याला या मतदारसंघातून उमेदवारी देतील. परंतु तो मातब्बर नेता कोण? काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी माजी आमदार मदन भोसले यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर मदन भोसले यांचे पुतणे यशराज भोसले यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळं मदन भोसले हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असतील अशा पद्धतीची चर्चा होताना दिसत होती किंवा त्यांच्या पुतण्याला शरद पवार उमेदवारी देतील अशीही चर्चा होत होती. त्याचबरोबर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा या मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत अशीही चर्चा होत होती. डॉक्टर नितीन सावंत हे या विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. म्हणजेच या विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत. यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही नेते आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव हेही या विधानसभा मतदारसंघामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पुरुषोत्तम जाधव आणि शरद पवार यांच्यामध्ये सलोख्याचे राजकीय संबंध आहेत. पुरुषोत्तम जाधव यांनी 2 वेळा लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि त्यांना चांगली मते मिळालेली आहेत.
वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि विशेष करून खंडाळा तालुक्यामध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. म्हणजे एक प्रकारे पुरुषोत्तम जाधव यांचा सुद्धा चांगला पर्याय शरद पवार यांच्या समोर आहे. म्हणजे एक प्रकारे पुरुषोत्तम जाधव यांना सुद्धा शरद पवार उमेदवारी देऊ शकतात, तशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा सध्या ऐकायला मिळत आहेत. पुरुषोत्तम जाधव हेही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे शरद पवार वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघामधून मकरंद पाटील यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी देतात हे पाहणं उत्सुकतेचं आहे. येणाऱ्या 2-3 दिवसातच वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार कोणाला उमेदवारी देतील हे चित्र जवळजवळ स्पष्ट होईल. परंतु लोकसभा निवडणुकीत याच विधानसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांना 6,500 मताधिक्य मिळाल्यामुळं या मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास हा खरंतर उंचावलेला आहे. त्यामुळं येणारी विधानसभा निवडणूक ही मकरंद पाटील यांना जड जाईल अशी ही चर्चा या विधानसभा मतदारसंघामध्ये ऐकायला मिळत आहे. म्हणजेच एक प्रकारे मकरंद पाटील यांच्यासमोर शरद पवार एक तगडा उमेदवार उभा करू शकतात आणि त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शरद पवार आपली संपूर्ण ताकद पणाला लावतील. सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा अगदी निसटत्या मतांनी शरद पवार यांच्या हातून गेली, म्हणजे शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. ती सल शरद पवार यांच्या मनामध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून सातारा जिल्ह्याने नेहमीच शरद पवार यांना साथ दिलेली आहे. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सातारची जागा हारल्यामुळं खरं तर शरद पवार यांना खरं तर एक प्रकारे दुःख झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. कारण सातारची जागा निवडून येईल असंच सर्व राजकीय जाणकार बोलत होते. परंतु शरद पवार यांचं लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं आणि सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मातब्बर नेते शरद पवार यांना सोडून गेल्यामुळं त्याचाही फटका खरतर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसला. लोकसभा निवडणुकीमध्ये झालेलं नुकसान विधानसभा निवडणुकीत भरून काढण्यासाठी शरद पवार सातारा जिल्ह्याकडे विशेष लक्ष देतील. निवडून येणारे उमेदवार म्हणजेच विधानसभा निवडणुकीत जो उमेदवार निवडून येऊ शकतो अशा सक्षम उमेदवारांनाच विधानसभा निवडणुकीचं तिकीट देण्याच्या दृष्टीनेच शरद पवार हे रणनीती आखताना दिसत आहेत. आणि शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली तर विजयाची संधी अधिक असू शकते अशा पद्धतीचं राजकीय वातावरण लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. त्यामुळं वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार आपल्याविषयी म्हणजेच तुतारीविषयी आणि त्यांच्या पक्षाविषयी आणि महाविकास आघाडीविषयी जे एक पॉझिटिव्ह वातावरण आहे ते इनकेस करण्यासाठी ते मतांमध्ये परिवर्तित करण्याच्या दृष्टीने एक तुल्यबळ उमेदवार मैदानामध्ये उतरवतील. अर्थातच तो उमेदवार कोण असणार याबाबतचा सस्पेन्स येणाऱ्या 2-3 दिवसातच संपेल. परंतु पुरुषोत्तम जाधव यांना उमेदवारी मिळू शकते अशा पद्धतीची जोरदार चर्चा सध्या तरी ऐकायला मिळत आहे. अर्थातच शरद पवार कोणता निर्णय घेतात हे आपल्याला 2-3 दिवसात कळेलच. त्यामुळं या विधानसभा मतदारसंघामध्ये मकरंद पाटील यांच्या समोर महाविकास आघाडीचं म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तुल्यबळ आव्हान असणार हे मात्र नक्की. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.